देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जीव वेगू करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची आज्ञा द्वारकेचाराना पांडव घरी विढल विढल कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवान भवानी सहितं नवानी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। नमो विठ्ठला राजा पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन ओ 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 दुसरे चरण संतांची 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 त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका 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 ओ त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार 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 पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण
तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा करुणाकराय दयाळा करुणाकराय दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराय दयाळा ओम नमो ज्ञानेश्वर करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलमकृतं साधु संन्यास योगम मुखे वेश्य वेदांत शास्त्रार्थ नित्यम नमो नाथ बंगाली प्रब्रह्म स्वरूपम जयांची अखिल स्मरण होय सकळ विधेचे अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार नादा विठ्ठल देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल अनंतकोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी पांडुरंग प्राण संजीवन असे मागत रूपी बल्लीन झालेले ज्ञानी यांचे राजे साधकाचे मायबाप योगी यांची माऊली नाथांची माय विष्णू माऊली ज्ञानोबाराय तत्वज्ञान समृद्ध श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून परिसरातील सर्व सकंत महंत यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व ज्यांच्यामुळे मला या नारदाच्या गादीवर उभा राहण्याचं सौभाग्य प्राप्त झालं असे माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण भागवत कथाकार शिवकथाकार राम कथाकार आनंद महाराज गवळी यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व आम्हा सर्वांचे आराध्य दैवत परमपूजनीय नाथ बंगाली म्हसोबा सरकार यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व ज्यांनी आम्हाला मुलासारखं मानलं मुलासारखा सांभाळ केला तसे आमच्या ताई असतील त्यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व ज्यांनी मला असे सुंदर असे जग दाखवले असे माझे आई वडील यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व माझ्या गावाकडून आलेले असतील सर्वच मंडळी गजभाऊ असतील यांच्याही चरणावरील नतमस्तक होतो व कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करतो विठ्ठल हा अभंग ज्ञानोबारायांचा 4 चरणाचा आहे किती चरणाचा आहे माऊली 4 चरणाचा आहे हरिपाठ या ग्रंथातलं आहे हरिपाठाने काय काय होते कोणी सांगू शकता हरिपाठाने काय काय होते काय काय होते हरिपाठाने बंगल्यावरची आजी माय काय होते नामस्मरण होते चित्त शुद्ध होते आता एक सांगा वारकरी संप्रदायाची सुरुवात कोणा केली खोपडीच बाबा कोणा केली जाऊ द्या मला काय लागलं हा वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली कोणा केली महाकाल काले दिगंबर निराले महाकाल काले दिगंबर निराले
निगडिग भ्रमता नानी अनंता ये जगदीय रूपम ये दरिया समंदर ये दिलकश नजारे तो भी है तुम्हारे नमो 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 हरि नमो 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 ये चलती हवाएं ये सांसों की धड़कन ये चलती हवाएं सांसों की धड़कन कहती है पलक सुनती है धड़कन तू नित्यम अनुपम सदाशिव रूपम नमो निर्विकारम नमो चंडिकारम नमो 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 सतता आदत तू रख सदा तू ही तू हर हर महादेव वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. कोणा केली? महादेवाने केली. नानी गुरु शंकरा लाभे आपुलीच परंपरा. वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. वारकरी संप्रदायाचं पहिलं नाव काय होतं कोणी सांगू शकतं? जुन्या महिला आजीबाई सांगू शकता? गई सांगा काय होतं? हा जाऊ द्या मीच सांगतो. वारकरी संप्रदायाची सुरुवात पहिलं नाव वैष्णव संप्रदाय होतं. काय होतं? वैष्णव संप्रदाय. एका जनार्दनी वैष्णवा शिरोमणी महादेवा. वारकरी संप्रदायाची सुरुवात महादेवाने केली. कोणा केली? महादेवाने केली. पण पाया ज्ञानोबारायांनी घातला. कोण घातला? ज्ञानोबारायांनी घातला. ज्ञानदेव रचला पाया उभारी ले देवराया 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 पाया ज्ञानोबारायांनी घातला. ज्ञानोबारायांकडे 4 ग्रंथ आले. किती ग्रंथ आले? किती ग्रंथ आले? 4 ग्रंथ आले. कोण कोण आले? आदिनाथाने मच्छिंद्रनाथाला दिले. मच्छिंद्रनाथाने निवृत्तीनाथाला दिले. निवृत्तीनाथाने गैनीनाथाला दिले. आणि गैनीनाथाने कोणाला दिले? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. 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 हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य हे मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला.
संपूर्ण देऊन टाकलं. संपूर्ण तुझ्या हाती ज्ञानगुड गम्य ज्ञान देवाला धले निवृत्ती नदी दिले माझ्या हाती. देताना आपल्या वाणी नाही दिलं, देताना संपूर्ण देऊन टाकलं. गये देताना आपल्या वाणी नाही दिलं, संपूर्ण देऊन टाकलं. आपण कसं अर्धवट देतो, देतो की नाही? हा, तसं त्यांनी संपूर्ण देऊन टाकलं. संपूर्ण तुझ्या हाती. ज्ञानोबारायांकडे 4 ग्रंथ आले. किती ग्रंथ आले? किती ग्रंथ आले? ते शेवटच्या आजीमाई आता आलेल्या किती ग्रंथ आले? 4 ग्रंथ दिले. ते 4 ग्रंथ कोणते? तर पहिला ग्रंथ ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ चिन्मय पाष्टमी, तिसरा ग्रंथ अमृत गाथा आणि चौथा ग्रंथ गाथा. चौथा ग्रंथ कोणता? ह्याच्याच मिळाले आजीमाई. चौथा ग्रंथ कोणता? आजी माहिती तिकडं पाहिलं, दुसरीकडंच. मरकडते कोणत्या कोणत्या मरकडते? चौथा ग्रंथ गाथा. जसं तुकोबरायांचा गाथा आहे तसं ज्ञानोबरायांचा सुद्धा गाथा आहे. आणि त्याच्यातले 27-28 अभंग बाजूला काढले आणि त्याला संपूर्ण असं नाव देऊन टाकलं हरिपाठ. काय नाव देऊन टाकलं गजभाऊ? काय नाव देऊन टाकलं? हरिपाठ. हरिपाठ हा मूळ ग्रंथ आहे का? आपल्याकडे कसं आहे, ग्रंथाला बांधून ठुतात, ठुतात की नाही? का उघडं ठुतात? ग्रंथाला बांधून ठुता ना. ग्रंथाला बांधून ठुतात. त्यावर बेलाची पानं असतात, जुन्या नोटा, चिल्लर ठोकळे असतात की नाही? निस्त्या मान हलायले. नेमकी कीर्तन चालू आहे का तमाशा चालू आहे काहीच कळा नाही. थोडंसं बोलत जा, आम्हाला पण सहकार्य होईल थोडंफार. विठ्ठल विठ्ठल चिल्लर ठोकळे असतात. पण एक सांगू, ग्रंथ हा एका धातूपासून बांधलेला असतो. कोणत्या धातूपासून बांधलेला असतो ग्रंथ माहिती आहे? पण हा, तुम्ही आमटी भातचा स्वादच घ्यायला येईन म्हणा. ग्रंथ हा बंधनी नावाच्या धातूपासून बांधलेला असतो. कोणत्या धातूपासून बांधलेला असतो? बंगल्यावरची आजीमाई आता सांगितलं, आता सांगा. बंगल्यावरच्या आजीमाई नुसतं हातच लावायला डोक्याला. बंगल्यावरच्या आजीमाईला काही बंधन. ग्रंथ हा बंधनी नावाच्या धातूपासून बांधलेला असतो. ग्रती येते, विधी येते, विधी विधानी तानू यस्मिस्य ग्रंथ विढल. एक जण माझ्याकडे आला, गाय तुमच्यासारखाच होता. एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला, महाराज माझ्या आज्यानं आणलेला ग्रंथ उघडल्यापासून आजपर्यंत ग्रंथ उघडला नाही. मग गाय आता या ग्रंथाला काय किंमत आहे का? काय किंमत आहे? तुम्ही उघडूनच पाहिला नाही तर काय किंमत याला? तुम्ही कधी इकडं हरिपाठाला कधी आले नाही, तुम्ही खरंच ग्रंथ उघडून पाहिला असं का? विठ्ठल विठ्ठल आपल्याला 4च गोष्टी बघायच्या. किती गोष्टी बघायच्या? 4च गोष्टी बघायच्या. पहिली गोष्ट लक्ष द्या बरं का, तुम्हाला विचारणार आहे. पहिली गोष्ट अधिकारी, दुसरी गोष्ट विशेषण, तिसरी गोष्ट संबंध आणि चौथी गोष्ट प्रयोजन. आता सांगा पहिली गोष्ट कोणती? या पहिली गोष्ट कोणती? तुम्ही गप्प बसा ना, त्यांना सांगून द्या ना. मधीच बोंबलेले जाऊ द्या. चौथी गोष्ट कोणती? चौथी गोष्ट कोणती? चौथी गोष्ट कोणती? कोणती चौथी गोष्ट?
हा म्हणा महाराज तुम्हाला कशासाठी बोलवलंय हा म्हणा सांगतो जाऊ द्या मीच सांगतो चौथी गोष्ट प्रयोजन कोणती आता तर बोला नुसते असे बघायले जस काय कुठं धरून आणलंय यांना कीर्तनाला विठाला विठाला अधिकारी विशेषण संबंध आणि प्रयोजन एवढ्याच 4 गोष्टी बघायच्या जास्त लांबून टोकायचं नाही लांबून टोकू नका बरं का एवढ्याच 4 गोष्टी बघायच्या आणि माझ्या ज्ञानोबर आहेत एवढी ताकद होती माझ्या ज्ञानोबर आहेत होती बरं का माझ्या ज्ञानोबर आहेत एवढी ताकद होती की माझ्या ज्ञानोबरायांनी अधिकारी विशेषण संबंध आणि प्रयोजन याची डायरेक्ट सिरियल म्हणून टाकली आणि माझ्या ज्ञानोबरायांनी हरिपाठ या ग्रंथाचं अधिकारी सांगण्यापेक्षा हरिपाठ या ग्रंथाचं डायरेक्ट प्रयोजन सांगून टाकलं हरिपाठ हा मूळ ग्रंथ आहे का तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात देवाची द्वारे उभा क्षण भरे 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 देवाचे द्वारे उभा क्षण भरे देवाचे द्वारे उभा क्षण भरे तेने मुक्तिचारी साधिला तेने मुक्तिचारी साधिला देवाचे द्वारे उभा क्षण भरे देवाचे द्वारे उभा क्षण भरे देवाचे द्वारे उभा क्षण भरे देवाचे द्वारे उभा देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधिल्या आजीमाय देवाच्या दारात क्षणभरी तरी उभा राहा निश्चय करा देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ भाव पांडुरंगे दृढ देह जाओ अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव आपला देह जरी गेला तरी चालेल पण देवाची प्राप्ती करा निश्चिंताचे बळ तुका म्हणे ताचे फळ एक मेंढपाळ होता काय होता कोणी आहे की ते मेंढपाळ एक मेंढपाळ होता आपल्या मेंढ्या घेऊन वनात गेला कुठं गेला वनात गेला दिवस पावसाळ्याचे होते आता कसं पावसाळ्याचे दिवस होते तेव्हा सुद्धा पावसाळ्याचे दिवस होते तो पावसाळ्याचे दिवस होते विजा कडकडत होत्या विजा काय करत होत्या कडकडत होत्या आभाळ भयंकर असे गरजत होते त्यामुळे त्या मेंढपाळाला अत्यंत भयानक भीती वाटली आणि त्याने आपल्या 4-5 मेंढ्या खांड्या घेऊन तो आपल्या घरी गेला कुठं गेला गावाला गेला त्या कोणत्या गावाला गेला पडे गावाला गेला कुठे गेला पडे गावाला गेला विढाला विढाला आणि त्या घाई गडबडीमध्ये एक मेंढीचं कोकरू तिथंच राहिलं कुठं राहिलं तिथंच म्हणजे कुठं वनात कुठं राहिलं
कुठे राहिलं कोणात राहिलं. आणि ते कोकरू चरायचे याच्यामध्ये इतकं दंग झालं. आपण कसं एकदा जेवायला बसलो की दुसऱ्याचा विचार करत नाही. दुसऱ्याचा विचार करत नाही. आपण दुसऱ्याचा अजिबात विचार करत नाही. एकदा खायला बसलो का दुसरं तिकडं मरा नका जाईना. पण आपण खायचं सोडायचं नाही. विठ्ठल विठ्ठल एकदा खायला बसलं खायला बसलं आपलं काम बनता आणि भाडे पे जाय जनता. विठ्ठल विठ्ठल. तसं ते कोकरू चरायच्या याच्यामध्ये इतकं दंग झालं की ज्या वेळेस पावसाला सुरुवात झाली त्यावेळेस त्या कोकराने पाहिले तर आपला मालकही नाही आणि आपला कळपही नाही. आता सांगा कळप म्हणजे काय. महिला मंडळ कळप म्हणजे काय. मेंढ्यांचा कळप. त्याला वाटलं आपला कळपही नाही आणि आपला मालकही नाही. त्यामुळे त्या कोकराला अत्यंत भयानक भीती वाटली. त्या वनामध्ये मोठमोठे प्राणी होते. कसे प्राणी होते. मोठमोठे प्राणी होते. चित्ता होता, वाघ होता, बिबट्या होता. आपल्याकडे कसं बिबट्याचं सीजन सुरू आहे की नाही. पडेगाव मधले तुम्हाला काय माहित नाही. तुम्ही काय लांबून आलेले थोडे. बिबट्याचं सीजन सुरू की नाही. त्यामुळे त्या कोकराला अत्यंत भयानक भीती वाटली आणि त्या कोकराने ठरवलं की आजची रात्र इथंच काढायची. कुठं काढायची. वनात काढायची. आणि ते कोकरू दाटाच्या जाळीत जाऊन बसलं. कुठं जाऊन बसलं. जाळी म्हणजे काय. पुरुष मंडळ जाळी म्हणजे काय. मासे पकडायची नाही. वाघाची जाळी. वाघाची जाळी म्हणजे गुफा. काय गुफा. आणि ती जाळी योगाने ती जाळी वाघाची जाळी होती. कोणाची होती. वाघाची जाळी होती. विठ्ठल विठ्ठल. पावसाच्या भीतीने वाघ राजा तिथं आला. कुठं आला. गुफाजवळ आला. कुठं आला. गुफाजवळ आला. आणि ते त्या कोकराने पाहिले. कोकराला वाटले आता मला वाघ राजा खाल्ल्याशिवाय सोडीत नाही. परंतु त्या कोकराने ठरवलं की आपण वाघोबाला ब्यायचं नाही. अजिबात ब्यायचं नाही. वाघ दादा जवळ जवळ आला. कुठं आला. जवळ जवळ आला आणि आपल्या घराकडं पाहू लागला. रात्रीचा प्रसंग होता. त्यामुळे त्या कोकराचे डोळे चमकू लागले. काय चमकू लागले. डोळे चमकू लागले. गाय गाडीची हेडलाईट नाही चमकू लागली. त्याचे डोळे चमकू लागले. नाही तर गाय म्हणा ना इंडिकेटर चमकू लागले. इंडिकेटर नाही त्याचे डोळे चमकू लागले. विठ्ठल त्याचे डोळे चमकू लागले. ते त्या कोकराने ते वाघाने पाहिले. कोणा पाहिले. वाघाने. वाघाला वाटले आपल्या घरात कोणीतरी दिसतंय. ज्या आरती आपल्या घरात आहे त्या आरती आपल्यापेक्षा मोठे असले पाहिजे. बरोबर मोठे असले पाहिजे. म्हणून आपण चौकशी लांबून केली पाहिजे. कशी केली पाहिजे. लांबून केली पाहिजे. वाघ राजा म्हणाला माझ्या घरात कोण आहे. तिकडून मेंढीचं कोकरू म्हणतं तू कोण मला विचारणार. इकडून मेंढीच्या कोकराचं फार थरकाप सुटलं. इकडून म्हणतं इकडून वाघ राजा म्हणतो मी वाघ राजा बोलतो. इकडून मेंढीचं कोकरू म्हणतो मी मेष राजा बोलतो. असं ऐकतात वाघ राजा तिथून पळून गेला. काय करून गेला. पळून गेला. आणि रस्त्यामध्ये त्याला कोल्हा दादा भेटला. कोण भेटला. बंगलोरची आजी माहिती तुमच्या आणीच होता. कोल्हा दादा भेटला आणि म्हणाला वाघ दादा थांबा. कुठं पळतात. काय इतकी गडबड. वाघ दादा म्हणाला माझं दैत्ययुग चांगलं की मी आज वाचलो नाही तर मरण पावलो असतो. कोल्हा म्हणतो खरं ते सांगा ना वाघ दादा म्हणतो माझ्या घरात एक मेष राजा बसलाय. कोण बसलाय.
मेष राजा. कोल्हा दादा म्हणतो मेष राजा म्हणजे मेंढीचं कोकरू. कोणाचं कोकरू? मेंढीचं कोकरू. मेंढीचं कोकरू म्हणजे आपलं खाद्य. आपलं काय? गाय. तुमच्या तोंडाला पाणी सुटलं पा. आपलं नाही ते, त्यांचं खाद्य नाही तर घ्यासन फोडून तिथंच बस विलक्षण. ते त्यांचं खाद्य. हा. वाघ राजा म्हणाला काय मेंढीचं कोकरू. वाघ कोल्हा दादा म्हणा चला आपण दोघं जाळी पैसे गुफापाशी जाऊ. कुठं जाऊ? विठाल विठाल गुफापाशी जाऊ. पण वाघ राजा काय यायला तयार नाही. कोल्हा दादा म्हणाल चला आपण दोघं आपल्या शेपटीची गाठ मारू. काय मारू? गाठ मारू. काय मारू? गाठ मारू. त्यांनी आपल्या दोघांची शेपटीची गाठ मारली. काय मारली? काय मारली? गाठ मारली. आणि ते दोघं गुफापायी गेले. कुठं गेले? गुफापायी गेले. आणि तिकडून मेंढीचं कोकरू म्हणाल कोल्हा दादा मला फराळाचं दररोज 10 वाजता येतं आणि आज 12 कस काय वाजले. हा. वाघ राजा म्हणतो हा मला काय फराळाचं बिराचं समजलं होतं वय. पहा इमानदार लोक विठाल. रात्रीचा दिवस झाला आणि कोकरू आपल्या घरी निघून आले. तात्पर्य असं की जसं त्या कोकरानं आपल्या बुद्धीचा उपयोग करून जसं वाघाला माघारी पाडलं तसं आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्याला देवाची प्राप्ती करता येते. त्याकरता एकच करा महाराज. तेच महाराज अभंगाच्या द्वितीय चरण सांगतात. हरिमुखे मना 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 हरिमुखे हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हो हरिमुखे मना हरिमुखे मना हो हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. किती वेळ उभा राहावे किती वेळ बसावे. एक सांगा ज्ञानोबरायांच्या डोके पुढे कोणाचं डोकं आहे का? आहे का कोणाचं डोकं? असलं तर सांगा. ज्ञानोबरायांच्या डोके पुढे कोणाचं डोकं नाही. कोणाचं डोकं नाही. हा. ज्ञानोबरायांचं डोकं इतकं तीक्ष्ण होतं की पुढचं जरा म्हणाला देवाची द्वारी उभा क्षण बरी. ज्ञानोबरांमध्येच सुरू करायची रिकाम्या अर्ध घडी राहू नको. ते डोकं ज्ञानोबरायांचं डोकं होतं. कोणाचं होतं? ज्ञानोबरायांचं. ज्ञानोबरायांच्या डोके पुढे कोणाचं डोकं आहे का? नाही. ज्ञानोबरायांनी हरिपाठ या ग्रंथाचं अधिकारी सांगण्यापेक्षा हरिपाठ या ग्रंथाचं फळ सांगितलं. विठ्ठल विठाला विठाला
प्रमाणाला उचलायचं वाय फट वळडायचं नाही. हा एक सांगू तुम्ही कुठं पण जा कुठं जा सप्त्याला गेले तिथं मुक्ती भेटणार की नाही आजीमाय मुक्ती भेटणार ना का बुंदी भेटणार तुम्ही बुंदीच खायला जाते म्हणा माहिती आम्हाला मुक्ती कीर्तन ऐकायच्या नावाला तिकडेच लक्ष असते कधी होतं जेवण कधी कीर्तन संपत आहे आणि कधी आम्ही बिलगतोय विठाला कीर्तन गेले तिथं मुक्ती भेटणार तुम्ही सप्त्याला गेले तिथं मुक्ती भेटणार तुम्ही माझ्या आता कीर्तन आले इथं काय भेटणार मुक्तीच भेटणार हा मुक्ती नसते चिल्लर आहे तसे आपल्या गावाकडच्या पुरी सुद्धा चिल्लर आहे बरोबर हा गावाकडच्या पुरी सुद्धा चिल्लर आहे 4-5 महिने मुंबईला जाऊन राहून द्या येऊन द्या आल्यानंतर ते बुचूकनं भर पावडर लावलेलं टिकली हा ते काय डोळ्याला असतं ना ॲब्रो कट ॲब्रो हे यांना माहित असं बा तेव्हा द्या गायला सगळंच माहित आता म्हणा हा ॲब्रो राहता हा त्या आपरे कपडे हा मग गोंडे हा त्यांचं चालायचं ताल पण लय भारी हा मग आपले पोरं पण काय कमी नाही आपले पोरं कमी का पोरं तुम्ही कमी नाही आपले पोरं पण काय कमी नाही हा आपले पोरं म्हणतात असं तालकेत जमत नसतं विठाला जशी पोरी उन्हाळ तशी पोरं सुद्धा कमी नाही एक आमदाराचं पोरग कोणाचं पोरग आमदाराचं पोरग हा सुंदराच्या मुलीला पाहायला गेलं कोणाला पाहायला गेलं मुलीला पाहायला गेलं दिसाले एकदम काळ कसं काळ आपल्याकडे आहे का कोणी काळ काय आडनावाचे आहे भाऊ कुठे गेले ते तिकडे हा खाली बसली खाली हा दिसाले एकदम काळ हा ते त्या मुलीला पाहायला गेलं त्या मुलीनं काय नाकार दिला काय दिला नाकार दिला कारण ते दिसायला कसं होतं श्रावणी कसं होतं काळ होतं हा ते म्हणाल मला गावातले आखे भाव देत्या हा सरपंच देतो माझे मित्र मला भाव देते सगळे भाव देते कमून त्याच्याकडे पैसा होता काय होता पैसा होता हा आणि तू मला नाकार द्यायले हा काळ आहे पण वजनदार आहे कसं आहे वजनदार आहे विठाला बरं तुम्ही हुशार आम्ही येडे हा तुम्ही आम्हाला येडेच समजा तुम्ही लय हुशार आहे जशी आम्ही येडे हा एका श्रीमंत माणसाला एका गरीब माणसाला रक्त पुडस्तर मारलं काय पुडस्तर मारलं रक्त पुडस्तर मारलं हा ते बिचारा गेलं पोलीस स्टेशन मध्ये गेलं पोलीस स्टेशनला पोलीसवाल्याला म्हणालं अहो मला त्या श्रीमंत माणसानं लय मारलं रक्त पुडस्तर मारलं आता पोलीसवाले काय विचारतात काय विचारतात आजीबाई नाशिकच्या आजी काय विचारतात आजी गेली नाही पोलीस स्टेशनला सबूतदार विचारतात काय विचारतात सबूतदार त्याने तो म्हणाला माझ्या सबूतदारीला अख्खं गाव आहे कोण आहे अख्खं गाव आहे पण पहिला साक्षीदार कोण म्हणे तर पहिला साक्षीदार भोळाशंकर कोण भोळाशंकर हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे जीवाचा तया मोक्ष